आई हा शब्द ऐकला किंवा आईबद्दलचा विषय निघाला की प्रत्येक व्यक्ती इमोशनल होते, भावनिक होते, कारण तेवढं प्रेम त्या दोघांचंही एकमेकांवरती असतं. आणि आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती सुद्धा अशीच एका आई आणि मुलाच्या नात्यांमधली आहे आणि मन हेलावणारी ही गोष्ट आहे. आता याच्याबद्दलचं जास्त काही मी बोलत नाही, आपण थेट या स्टोरीला सुरुवात करू. ही घटना घडलेली आहे आग्र्यामध्ये. आग्र्यामधलं जगदीशपुरा आणि जगदीशपुरामधलं वैशालीनगरचा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी रमेश शर्मा नावाचे एक पंडित राहत आहेत. त्यांची पत्नीचं नाव आहे लक्ष्मी, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे शिवम. आता हे जे रमेश आहेत ते रमेश हे पांडित्याचं काम करतात, म्हणजे कोणाची पूजा अर्चा वगैरे असेल ते माधवायनमा केशवायनमा वगैरे अशा पद्धतीच्या पूजा वगैरे करतात, देवपूजा वगैरे करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चाललेला आहे. मंदिरामध्ये पण त्या पूजा करतात. त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे लक्ष्मी ती एक गृहिणी आहे आणि ती आपल्या मुलाला वगैरे सांभाळते आणि मुलगा जो आहे तो साधारण आता एक 5वी-6वीच्या वर्गामध्ये असेल, म्हणजे लहानच आहे. अशा पद्धतीचा यांचा हा संसार चाललेला होता, सगळं सुखात चालू होतं. पण हे सुख नियतीला बघवलं नाही आणि रमेश शर्मा यांचा अकस्मात मृत्यू झाला. आता रमेश शर्मा गेल्यानंतर, पती गेल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची म्हणजे त्या मुलाची जबाबदारी आली त्या आईवरती म्हणजे लक्ष्मीवरती. आता एका बाजूला तिला घर चालवायचं होतं, दुसऱ्या बाजूला तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि एकतर दुसरा कोणताही आधार नव्हता किंवा त्यांची काय अशी परमनंट नोकरी नव्हती किंवा त्याच्यातून त्यांना म्हणजे काय म्हणतात ना पेन्शन वगैरे मिळेल अशातला भाग नव्हता. आणि त्यामुळे आता या बाईला स्वतःच ह्यासाठी पुढे यावं लागणार होतं. आणि मग काय करायचं, मग तिला अनेकांनी सल्ला दिला की हे बघ तुझा मुलगा लहान आहे त्यामुळे तू आता दुसरं लग्न कर आणि मुलाला हॉस्टेलला ठेव आणि तू म्हणजे तुझ्या पद्धतीनं तुझा संसार कर आणि मुलालाही मदत कर इकडं. पण त्या आईचं काळीज होतं आणि माझा मुलगा हा जर मी त्या दुसरं लग्न केलं तर तो मुलगा अनाथ झाल्यासारखा होईल, त्या मुलाचे हाल होतील आणि म्हणून आपल्या मुलाचे हाल व्हायला नकोत. आणि त्या मुलाच्या प्रेमासाठी तिनं लग्न नाकारलं आणि आता ती त्या मुलाबरोबर ती राहते. त्या मुलासाठी आता तिनं जे पांडित्य असतं म्हणजे ते जे पुरोहित्य करायचं असतं त्याच्यासाठीचं जे शिक्षण घ्यायचं ते शिक्षण तिनं घेतलं आणि अगोदरच लहानपणापासून बाळकडू होतच आणि या सगळ्यांच्या आधारे ती आता स्वतः पूजा करायला लागली. मंदिरामध्ये पूजा करायची, त्यानंतर लोकांच्या ज्या काही पूजा असतील त्या करायची, पूजा अर्चा करायची आणि याच्यामधून मिळणाऱ्या पैशामधून ती तिचं घर चालवायची, मुलाचं शिक्षण ती करत होती. अशा पद्धतीनं तिनं आता हे काम करायला सुरुवात केलेली आहे आणि तिचं फक्त एकच उद्देश आहे, एकच ध्येय आहे, आपल्या मुलाला शिकवायचं, मोठं करायचं, त्याला त्याच्या पायावरती उभं करायचं आणि त्यासाठी ही आई आता काम करते आहे. आता हे सगळं चाललेलं आहे, या गोष्टीला आता 10-12 वर्ष झालेली आहेत. मुलगाही आता तरुण झालेला आहे आणि तोही आता 20-22 वर्षाचा तरुण झाला आहे. त्यानंतर ती आई थोडीशी थकलेली आहे आणि तो जो मुलगा आहे त्यानं आता त्याचं शिक्षण सोडलेलं आहे. एका कापडाच्या दुकानामध्ये तो कामाला लागला होता पण नंतरही तिथूनही त्यानं ते काम सोडले. एका जागेवरती तो कुठेही ठरत नाही आहे, त्यामुळे तो आता बेरोजगार आहे आणि नोकरी शोधण्याचा वगैरे असा तो प्रयत्न करतोय. आणि आता एवढा मोठा टोंगळा झाला हा, म्हणजे साधारण आता 22-25 वर्षाचा पोरगा झाला तरी पण आता तो आईकडूनच पैसे घेतोय, गाडीला आईकडूनच पैसे, बाहेर जायचं कुठं तर आईकडून पैसे, म्हणजे सगळं लहानपणापासून आईच सांभाळत होती आणि आता एवढा मोठा झालाय तरी सुद्धा तो आईकडूनच पैसे घेतोय आणि या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि ती आई पण बिचारी कुरकुर न करता, कारण शेवटी ती कोणासाठी कमवते, तिचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्यासाठीच ना, त्याच्यामुळे मग ती पण त्याला काय पैसे पाहिजे काय लागेल ते देत होती. आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. तारीख आहे 6 मार्च 2020, वेळ साधारणपणे रात्रीची आहे. हा जो शिवम आहे तो कुठेतरी नोकरी शोधण्यासाठी वगैरे बाहेर गेला होता किंवा काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला असेल आणि तो रात्रीच्या 11 वाजता घरी आलाय आणि घरी आला तर त्यानं बघितलं की आई झोपलेली आहे. जेवण वगैरे काय बनवलंय का बघितलं पण जेवण काय बनवलेलं नव्हतं. आता एकतर ती झोपली, जेवण बनवलं नाही, याचा अर्थ एकतर आई आजारी असेल आणि मग ती जेवली का म्हणून तिला विचारायचं किंवा काय बाहेरून मागवायचं का वगैरे असं काहीतरी. आणि म्हणून त्यानं तो आईला किंवा मी काहीतरी बनवू का
म्हणून तो आईला थोडंसं हलवलं आणि उठवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस त्याला ते जाणवलं की ती आई, तिचा श्वास बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी ती मरण पावलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे. आता हे बघितल्यानंतर मात्र त्याला काय करावं सुचत नव्हतं. आणि मग आता तिथंच तो रडायला लागलाय आणि त्यानं मग पोलिसांना फोन लावलाय. आणि त्याला असं जाणवत होतं की बाबा कोणीतरी घरात घुसलं आणि त्यानं हिचा खून केला आणि ती व्यक्ती गायब झाली. त्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि मग पोलिसांनी बघितलं की हा जो मृतदेह आहे तो मृतदेह तिथं ज्या बेडवरती पडलेला आहे, पण त्या मृतदेहावरती कोणत्याही खुणा नाहीत. म्हणजे किंवा ज्यावेळेस तिचा खून करण्यात येत होता त्यावेळेस तिनं काय झटापट केली वगैरे अशा खुणा आढळत नाही. कोणतीही जखम तिच्या शरीरावरती, चेहऱ्यावरती नव्हती. त्याचबरोबर ती घरामध्ये काही चोरी झाली असं काही वाटत नव्हतं, कारण सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होते. आणि असं होणार नाही ना की एखादी व्यक्ती येते, चोरी करते आणि मग ते चोरी केलेलं काय पाहिजे ते घेते आणि बाकीचं सगळं कपाटामध्ये भरून सगळं साफसफाई करून निघून जाते, असं तर होत नसतं. आणि त्यामुळे चोरी झाल्याचा पण काही विषय नव्हता. त्यामुळे पोलिसांनी 302चं कलम लावले आणि या ठिकाणी खुनाचा गुन्हा म्हणून नोंद करण्यात आला होता. आणि आता सगळ्यात पहिला संशय कोणावरती होता तर तो साहजिकच त्या मुलावरती होता, त्या शिवमवरती होता. आणि म्हणून मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. कारण तो जो मुलगा होता त्या मुलाच्या चेहऱ्यावरती असं अजिबात जाणवत नव्हतं की अरे त्याची आई एक्सपायर झालेली आहे आणि आता आईसाठी मुलगा होता, मुलासाठी आई होती, म्हणजे त्या मुलाच्या चेहऱ्यावर किती दुःख पाहिजे, त्याला किती वाईट वाटलं पाहिजे. पण असं त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या थोबड्यावरून बिलकुल जाणवत पोलिसांना नव्हतं. त्याचबरोबर ती बाहेरून कोणीतरी व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीनं काहीतरी केलंय असं कोणतंही निशाण किंवा कोणत्याही खुणा त्या ठिकाणी नव्हत्या. आणि त्यामुळं पोलिसांनी त्या शिवमला विचारलं की घटनेच्या वेळी तू कुठं होतास? त्यावेळी त्या शिवमनं मग जे काही घडलं होतं ना की बाबा मी काहीतरी बाहेर कामानिमित्त गेलो होतो, त्याच्यानंतर मग मी 11 वाजता उशीर झाला मला यायला आणि घरी आलो, घरी बघितलं तर मग आईचा मृतदेह पडलेला होता आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे त्यानं जे काही घडलं ते त्या ठिकाणी सांगितलं. पोलिसांनी ते ऐकून घेतलं. त्याच्यानंतर जी बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. आता त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस पोलीस तिथं पोहोचले त्याच्या अगोदर साधारण 5 तासापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाला होता. म्हणजे साधारण 5 वाजायच्या आसपास तिचा खून करण्यात आला होता, तिला मारण्यात आलं होतं. आणि तो खून हा श्वास गुदमरून तिला मारण्यात आले, म्हणजे तिचा गळा दाबण्यात आला होता किंवा तिचा श्वास बंद करण्यात आला होता कुठल्या तरी गोष्टीनं आणि म्हणून तिचा मृत्यू झालाय. अशा पद्धतीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर मग पोलिसांनी शिवमचे जे काही CDR आहे, मोबाईलचे डिटेल्स आहेत, ते डिटेल्स तपासले. आता त्या डिटेल्समध्ये पोलिसांना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे घटनेच्या वेळी घटनास्थळी शिवम उपस्थित होता. म्हणजे ज्यावेळी त्या आईला मारलं जात होतं त्यावेळी शिवम तिथं होता. त्यानंतर त्या शिवमच्या मोबाईलवरून दुसऱ्या एका मोबाईलवरती सतत फोन केले जात होते आणि त्यावरती सतत बोलाचाली चाललेली होती. आणि तो जो फोन होता तो फोन त्यांच्या शेजारच्या मुलीचा होता आणि त्या मुलीचं नाव होतं राणी. त्यानंतर पोलिसांनी मग या दोघांचीही कसून तपासणी केलेली आहे. अगोदर सगळे पुरावे जमा केले, यांच्या कॉल डिटेल्स, त्यांचं अगोदर बाकी शेजारी पाजारांकडे पण चौकशी केली की नक्की हे दोघं कोण आहेत, ह्या दोघांचं काय संबंध वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांनाही पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय आणि आता पोलिसांनी शिवमला समोर बसवलंय. आता ती मुलगी बाजूला आहे आणि शिवमला पोलीस विचारतायत की तू तुझ्या आईचा खून का केलास? आता त्यावेळेस तो शिवम म्हणतो साहेब माझे वडील गेले, सगळी जबाबदारी आईवरती आली, मग त्या आईनं मला लहानाचं मोठं केलं, माझ्यासाठी एवढं काम केलंय, तिचा एकुलता एक मुलगा मी, माझ्याशिवाय आईला कुणी नाही, आईशिवाय मला कुणी नाही आहे. आणि असं असताना म्हणले साहेब मी माझ्या आईचा खून का करेल, कशासाठी करेल, मी माझ्या आईचा खून केला नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र पोलिसांचं टाळकंच सरकलं. अरे म्हणले तुझ्यासारखा नालायक पोरगा आहे ना असं आम्ही जगात कुठं बघितलं नाही, इतका नालायक पोरगा. अरे सरळ सरळ आम्हाला दिसतंय, तुझे कॉल डिटेल्स आहेत, घटनास्थळी तू तिथं उपस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं जाणवतंय. आणि असं असतानाही निर्लज्जपणे तू सांगतोय की तू तुझ्या आईचा खून केला नाहीस, आईला मारलेलं नाही आणि बाकीचं तत्वज्ञान झाडायला लागला. हे बघ आम्ही तुला नीट विचारतोय, नीट सांग, नीट सांगता येत असलं तर सांग, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं विचारू.
आणि ती तुझी जी आहे ना, तिनं ते सगळं सांगितलंय काय घडलं ते. हां, आता जर समजा तू नीट सांगितलं नाही तर आम्ही तिच्यावरती 3rd डिग्री लावू आणि मग तिच्याकडून माहिती काढून घेऊ की नक्की कसं कसं घडलं आणि काय काय घडलं होतं ते. आता तू सांग, ज्या वेळेस त्या पोरीचं नाव घेतलं आणि त्या पोरीबद्दल तिला 3rd डिग्री लागेल आणि हे होईल आणि ते होईल, ह्यावेळेस मग तो म्हणतो साहेब साहेब तिला काही करू नका म्हटला, जे काय करायचं ते मी केलेलं आहे, ह्याच्यामध्ये तिचा काय दोष नाही, तिला सोडून द्या तुम्ही, काय झालं ते मी सांगतो. आणि मग त्यानं कबूल केलं की मी माझ्या आईचा खून केला. आणि मग पोलिसांच्या समोर हा प्रश्न होता, यानं आईचा खून का केला, आणि दुसरा प्रश्न होता तो कसा केला. तर हे सगळं प्रकरण नक्की कसं घडलं होतं बघा. वैशाली नगरमध्ये त्या परिसरामध्ये यांचं घर आहे. आता या शिवमचं घर आणि ती जी राणी आहे त्या राणीचं घर, हे दोघंही शेजारी शेजारी आहेत, म्हणजे सख्खे शेजारी. आणि कालीचरण नावाचा माणूस जो आहे त्याची ही मुलगी आहे, थोरली मुलगी आहे राणी. तर या राणीचं आणि या शिवमचं सूत जुळलं, म्हणजे दोघंही वयात आलेली, लग्नाच्या वयात आलेली, आणि त्याच्यामुळे ते दोघंही मग ते जाता येत. आता पाठीमागे अनेक वेळा अशी वर्णनं मी केलेली आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही वेळ घालवत नाही. पण याच्यामध्ये यांचं फक्त आता एकच वाक्य उच्चारतो, ते म्हणजे सूत जुळलं. आणि आता हे सूत जुळल्यानंतर सूत वळावं लागतं, आणि मग सूत वळण्यासाठी मग आता कुठंतरी इकडे भेट तिकडे भेट अशा पद्धतीनं ह्या भेटीगाठी चालू झाल्या. आता हे सगळं चालू होतं, लपून छपून चालू होतं. आणि एका बाजूला काय होतं, हा जो शिवम आहे त्या शिवमला नाही कामधंदा, इकडं तिकडं बोंबलत फिरायचं, बेरोजगार होता. आणि ते सगळं पैसे काय करायचा, आईला, आई मला इकडं जायचं, आई मला तिकडं जायचं, आई असं पाहिजे, आई तसं पाहिजे. ती आई बिचारी ती त्याला पैसे द्यायची, आणि त्या आईने दिलेले पैसे ह्या पोरीवरती उधळायचा. आणि ही पोरगी त्याच्याबरोबर मग इकडं तिकडं त्यांच्या ते फिराफिरी वगैरे, भेटीगाठी सगळं हे चालू यांचं. तर हे सगळं चाललेलं होतं. आता ही गोष्ट एकदा त्या लक्ष्मीला कळली, म्हणजे त्याच्या आईला कळली की आपलं पोरगं अशा पद्धतीनं उंडारायला लागलेलं आहे, अशा पद्धतीनं त्या पोरीच्या नादी लागलेला आहे, आणि सगळा पैसा जो आहे तो अशा पद्धतीनं त्या पोरीच्यावरती उडवतोय. आता हे कळल्यानंतर एकतर तिचा एकुलता एक मुलगा आहे, मग आईनं त्याला सांगितलं की बाबा असं करू नको, तुझ्यासाठी आत्तापर्यंत एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत, स्वतःचं संपूर्ण आयुष्य मी जाळलेलं आहे, आणि त्याच्यामुळे तू त्या मुलीच्या नादी लागण्यापेक्षा तू तुझी चांगली नोकरी शोध, चांगल्या पद्धतीचं करिअर कर आणि स्वतःची लाईफ बनव, माझी तिची इच्छा आहे, कारण तुझं भलं हेच माझं भलं आहे. अशा पद्धतीनं आई त्याला समजून सांगत होती. मागही मी तुम्हाला प्रश्न विचारला, हा पोरगा त्याच्या आईचं ऐकेल का? एका बाजूला ती बाहेरची प्रियसी आहे, तिच्या नादामध्ये हा वेडा झालेला आहे, तिच्यासाठी हा फिरतो आहे, आणि इकडं आई त्याला चांगलं तत्वज्ञान सांगते. याचा अर्थ आई त्याची शत्रू आहे, आई त्याचं नुकसान करते, आई त्याचं वाटोळं करते, ही मानसिकता असते. आणि असली लोक ऐकत नसतात, आणि त्यामुळं त्यानं सुद्धा ते ऐकलं नाही. आणि उलट तो आता म्हणायला लागला की आम्हाला लग्न करायचं, कारण ते दोघं आता त्यांचं एवढं सूत जुळलं होतं, म्हणून त्यांनी आता ठरवलं की आपल्याला लग्न करायचंय. आता ही गोष्ट ज्यावेळेस आईला सांगितली त्यावेळेस आईनं बघितलं बाबा आता पोराच्या हट्टासमोर आईला काहीच करता येईना, मग आईनं त्यांचं ते कूळ डाळ वगैरे काही तसलं बघतात ना, ते तसलं काहीतरी बघितलं. तर ते बघितलं तर ती म्हणली नाही, हे काही जुळत नाहीये, त्याच्यामुळं या लग्नाला मी परवानगी देणार नाही, माझ्या मुलाचं ह्याच्यामुळं नुकसान होईल, त्यामुळे हे लग्न मी करून देणार नाही. आता ह्या दोघं एकत्र आलेली, यांचं तर ठरलेलं बाबा की आम्ही लग्न करणारच आहे, असं तसं ह्या सगळ्या गोष्टी. मग आता करायचं काय, एक तर घरची आई तर काही हे करत नाही, लग्न करून देत नाही. त्यानंतर ही जी मुलगी आहे त्या मुलीनं घरी सांगितलं नव्हतं, आणि तिचा जो बाप आहे तो बाप सुद्धा आता त्या मुलीसाठी, म्हणजे त्या राणीसाठी स्थळ बघायला त्यानं सुरुवात केली होती. आणि त्यानं एक चांगला मुलगा बघितला आणि तिचं लग्न आता जुळवण्याच्या प्रयत्नात होता. म्हणजे एका बाजूला याची आई हिला काही स्वीकारायला तयार नव्हती, दुसऱ्या बाजूला तिचा बाप हा स्थळ बघत होता मुलीसाठी, आणि लग्नाची सगळी तयारी चाललेली. आणि मग आता हे दोघंही एकत्र आले, आता करायचं काय? त्यावेळेस त्या पोरीनं आणि ह्या पोरानं ठरवलं, म्हटले की आपण आता आर्य समाज मंदिरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी लग्न करायचं, नाही तर आणि इथून आपण पळून जायचं. कारण ह्या आईबापांनी आपल्याला सांभाळलं किंवा आईबापांनी लहानाचं मोठं केलं, म्हणजे काय आमच्यावरती उपकार केलेत अशातला भाग नाही, तर ते त्यांचं काम होतं, कर्तव्य होतं, म्हणून यांनी केलं होतं. आणि ही माणसं जर आमचं ऐकत नसतील किंवा आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगून देत नसतील, तर हे आम्हाला सांगणारे कोण, हे आम्हाला शिकवणारे कोण? न तर मग गेले उडत, आई गेली उडत आणि बापही गेला उडत, घरचे गेले उडत, आपण जायचं पळून. अशा पद्धतीचं यांचं हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे 6 मार्च 2020ला यांना
पळून जायचं होतं. आणि त्याच्यासाठी आता कसं आहे, हाही बोंबलत फिरतोय आणि हिलाही काही काम नव्हतं, त्याच्यामुळे मग आता पैसे लागणार आहेत. मग तिला सांगितलं, बाबा तुझ्या घरचे पण काही, तू काही दागिने वगैरे काही चोरी करता येईल ती कर, आणि मी माझ्या घरचे पण. मग या पोरानं काय केलंय, आपल्या आईनं इतक्या दिवस जे काही कमवलेले पैसे होते, जे काही दागदागिने होते, जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, काही कागदपत्र, काही ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या चोरून घेऊन जायच्या आणि त्याच्यानंतर मग तिकडं जायचं आणि तिकडं आपला संसार आणि लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असेल ते करायचं, आईपासून दूर जायचं असं त्यानं ठरवलंय. आणि त्यामुळं त्यानं 6 तारखेला साधारण 4-5ची वेळ आहे, हे दोघंही शिवम आणि राणी त्या घरामध्ये घुसलेत, त्याच्याच म्हणजे शिवमच्याच घरामध्ये, लक्ष्मीच्या घरामध्ये घुसलेले आहेत. आणि तिनं आत्तापर्यंत जेवढं काही मिळवलेलं कमवलेलं होतं ते सगळं त्यांनी आता चोरी करायला सुरुवात केली. सगळं कुठं कुठं लपवलेलं ठेवलेलं ते सगळं ते काढत होते. आणि हे सगळं काढत असतानाच अचानकपणे त्या ठिकाणी आई आलेली आहे आणि आईनं ही चोरी करायला विरोध केलाय. आणि हे पाहिल्यानंतर त्या मुलानं आणि त्याच्या प्रियसीनं दोघांनी मिळून त्या आईवरती हल्ला केलाय आणि त्या आईला खाली पाडलंय, तिचं तोंड दाबलेलं आहे आणि त्यानंतर तिच्या तोंडावरती उशी ठेवलेली आहे आणि मुलगा त्या उशीवरती बसलेला आहे, त्या उशीनं तिला दाबलेलं आहे. आणि ही जी आहे तिनं मग त्याचा हात वगैरे पकडलेत आणि त्या दोघांनी मिळून त्या आईला त्या ठिकाणी मारून टाकलंय. आणि आता यांच्यासमोर प्रश्न होता की आता करायचं काय, कारण आता जर समजा हिला मारलंय, पैसे वगैरे काढत होते ते सगळं काढायचं आणि आता पळून जायचं. पण जर समजा आत्ता पळून गेलं तर सगळ्यांना संशय येईल की मुलानं आईला मारलं, मुलाने एकुलत्या एका मुलानं आपल्या आईला मारलं, मग सगळी बदनामी होईल आपली आणि आईच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल. मग करायचं काय? मग ह्यांनी आता प्लॅन करायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर त्या दोघांनी ते घर सगळं आवरलं, म्हणजे जे काय अस्ताव्यस्त पडलं होतं, हिला अगदी झोपल्यासारखं तिला झोपवलं, अस्ताव्यस्त पडलेलं सगळं आवरलं, जे काही चोरी करताना बाहेर बिहेर काढलं होतं इकडं तिकडं ते सगळं कपाटं बिकाटं सगळी बंद केली. त्याच्यानंतर मग ह्या राणीला सांगितलं, म्हणजे राणी आता तू घरी जा. आणि त्यानंतर यानं त्याचा घर बंद केला आणि जवळच एक चहाची टपरी होती, म्हणजे चहाचं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये गेला. साधारण आता 4-5 वाजले होते आणि हॉटेलवरती गेलेला आहे आणि तिथं जाऊन तो जवळजवळ म्हणजे 4-5 तास तिथंच, हॉटेल बंद होईपर्यंत तिथंच बसलेला आहे. आणि तिथून त्यानंतर तो माघारी आला. माघारी आल्यानंतर त्याला वेळ होती त्यावेळेस साधारण रात्रीच्या 11ची, घरी 11 वाजता आलाय. आणि घरी आता त्याला ऑलरेडी हे सगळं माहीत होतं, त्याने जे मी काम शोधायला गेलो होतो आणि मी घरी आलो, मग आई झोपली होती, स्वयंपाक बनवला नव्हता आणि मग ती आजारी आहे का काय म्हणून मी तिला उठवायचा प्रयत्न केला, हे सगळं फालतूगिरी होती. आणि हे सगळं पोलिसांना चुकीची माहिती देण्यासाठी म्हणून त्यानं ते सांगितलं होतं, ऑलरेडी सगळं याला माहीत होतं. आणि मग तो आला आणि आल्यानंतर त्यानं पोलिसांना फोन लावलाय आणि मग हे सगळं त्यानं सांगितलंय की बाबा असं झालं होतं, तसं झालं होतं. आणि मग पोलिसांनी त्याला 2 दिवसामध्ये अटक केलेली आहे. आणि हे दोघंही म्हणजे हा शिवम आणि त्याची ती प्रियसी, दोघांनाही पोलिसांनी अटक केली. आणि आता इथून पुढचं त्यांचं जे काय आहे ना ते सगळं आता त्यांचं ते लग्न, हनीमून, प्रेम, पळून जाणं आणि हे सगळं जे काय ते सगळं आता त्यांचं त्या तुरुंगामध्येच राहणार आहे, तुरुंगामध्येच होणार आहे. आणि ज्यावेळेस ते बाहेर येतील त्यावेळेस मात्र ते ज्येष्ठ नागरिक झालेले असतील. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या गोष्टीचा सारांश काय आहे की एक आई आपल्या मुलासाठी रात्रीचा दिवस करते, एक आई आपल्या मुलासाठी स्वतःचं उभं आयुष्य जाळते आणि तोच मुलगा त्या प्रियसीच्या नादाने आपल्या आईला मारून टाकतो, संपून टाकतो. म्हणजे त्या आईचं दुर्दैव बघा की ज्याच्यासाठी ती जगली त्यानेच तिला मारलेलं आहे. आणि अशा पद्धतीची ही सगळी घटना होती. आणि या दोघांनी हा नालायकपणा करून एक तर स्वतःच्या आईला संपवलंच, पण दुसरी गोष्ट एका बाजूला ह्यानं स्वतःचंही बरबाद करून घेतलं, दुसऱ्या बाजूला ही जी मुलगी होती राणी, त्या राणीचं आता नंतर तिच्या बहिणींच्या लग्नांना प्रॉब्लेम, तिच्या बापाला तोंड दाखवायला जागा नाही की आपल्या पोरीनं एवढा पराक्रम गाजवलाय. म्हणजे त्या बापाचं वाटोळं केलं, ज्या आईबापांनी लहानाचं मोठं केलं त्यांचं वाटोळं केलंय. म्हणजे ह्यांनी मिळून काय मिळवलं आणि ज्या प्रियकरासाठी केलं ते पण तुरुंगात आणि ही पण तुरुंगामध्ये. म्हणजे झालं तर फक्त वाटोळं झालं. कारण तुम्ही जर अशा पद्धतीनं विचार करत राहिले तर मात्र वाटोळच होणार आहे. आणि म्हणून आपण विचार कसा करायचा आहे, उच्च अभिरुची कशी ठेवायची, ह्या साध्या साध्या गोष्टी ज्या जनावरांनाही कळतात त्या जर आजच्या तरुण पिढीला म्हणजे आपल्या तरुण पिढीला जर कळत नसेल तर मग यांच्यामध्ये आणि जनावरांमध्ये फरक काय राहिला ना. आणि या सगळ्या विषयावरून मला परत एकदा पाठीमागं पण मी बोललो होतो आणि तोच विषय मी परत एकदा मांडतो. ज्या महिला विधवा असतील
ज्या महिला एकट्या असतील किंवा ज्यांना परित्यक्त्या असतील वगैरे, अशा जर ज्या महिला निराधार महिला असतील आणि त्या महिलांची मुलं छोटी छोटी असतील, तर त्या महिलांनी त्या मुलांना एकतर त्या हॉस्टेलमध्ये ठेवा, कॉलेज म्हणजे हॉस्टेलमध्ये किंवा मामाकडे किंवा आजी आजोबांकडे, आणि त्यांनी लग्न करा. कारण त्यांचं वय कमी असतं आणि ही मुलं लहान असतात आणि ते काय म्हणतात, नाही बाबा मुलांसाठी मग मी लग्न नाही करणार. आणि मग ते माझे मुलं ज्यावेळेस ती मोठी होतात, मुलं करत मुलं मोठी होतात, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना आईबापांची बिलकुल जाणीव राहत नाही. एक लक्षात घ्या, त्यांची मैत्रीण, त्यांची फ्रेंड, त्यांचा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, अशाच पद्धतीनं यांच्या या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि मग ती आई जिनं एवढं सगळं केलं किंवा एवढं सगळं जेवढं आयुष्य जाळलं ते सगळं मातीत जातं. आणि म्हणून त्या महिलांना एक भाऊ म्हणून मी अगदी तळमळीनं सांगतो की तुम्ही तुमचा आयुष्याचा जोडीदार शोधा. नाही तर आता तुम्हाला माझं म्हणणं बिलकुल पटणार नाही. आत्ता तुम्ही तुमची मुलं वगैरे हे या सगळ्यामध्ये गुरफटून गेलेला आहात. अजून 5-10 वर्षानंतर मात्र या भावाची आठवण येईल की यानं त्यावेळेस सांगितलं होतं, आणि आता मात्र तुम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून आत्ताच सावध व्हा आणि स्वतःच्या आयुष्याचा प्रॅक्टिकली विचार करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.